अमेरिकेकडून भारतीय उत्पादनांवर 25% आयात शुल्क लागू. खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांची एक्सपोस्टमधून घोषणा. भारत रशिया मैत्रीवर खोचक टिप्पणी. अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचं उत्तर. शेतकरी आणि एमएसएमईचं नुकसान टाळण्यासाठी सर्व आवश्यक पावलं उचलणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्र्यांशी चर्चा करणार. दुपारी संसद भवनात विशेष बैठक. बहुप्रतीक्षित मालेगाव स्फोट प्रकरणाचा आज निकाल. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह 7 जणांना मृत्यूदंडाच्या शिक्षेची एनआयएची मागणी. आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष. कृषी घोटाळ्यात क्लीन चिट मिळालेल्या धनंजय मुंडेंविरोधात सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावणार. सुरेश धस पुन्हा ऍक्शन मोडमध्ये. प्रधान सचिवांनाही धाडलं पत्र. सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश योग्यच. महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाचं मत. उच्च न्यायालयाचा निकाल कायम. बीडच्या परळीतील महादेव मुंडेंच्या हत्येला 21 महिने पूर्ण. न्यायाच्या मागणीसाठी मुंडे कुटुंबीय आज दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार. ऑपरेशन सिंदूरच्या नावावर जया बच्चन यांचा आक्षेप. महिलांचं सिंदूर पुसलं गेलं, मग ऑपरेशनला सिंदूर नाव का दिलं? राज्यसभेत सवाल. रशियातील भूकंपानंतर जपानच्या उत्तर भागात सुनामी. इशिनोमाकी बंदरात तब्बल 50 सेंटीमीटर उंचीची सुनामीची नोंद. अन्य 16 ठिकाणी 3 ते 4 मीटर उंचीच्या लाटा उसळल्याची नोंद. भारत इंग्लंड यांच्यात आजपासून ओव्हलवर निर्णायक कसोटी. बेन स्टोक्स दुखापतीमुळे सामन्याला मुकणार. जसप्रीत बुमरालाही विश्रांती.